किलो 19 आणि 10 052 34 10 किलो असं दोन्ही 20 20 किलो वर्षातून किंवा 2 वर्षातून आपल्या सुबाबळीच्या प्लॉटला दिलं पाहिजे. कारण फुटवे वगैरे आणि वाढ चांगली होती. आणि सुबाबळीमध्ये जी पानं पडतात, पानं गळ होती, तर ती थोडीशी थांबते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने सुबाबळीची छाटणी मिळते. तर आपण ज्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे सुबाबळीमध्ये पानगळ होते, ती चांगली गोष्ट नसतेच, कारण उत्पादन आपलं कमी होत असतं. आणि उत्पादन आपल्याला जर कमी झालं तर कारण काय करावं लागतं की थोडंसं मिक्सचर वगैरे घालावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुबाबळीमध्ये आपल्याला पानगळ कमी झाल्यामुळे उत्पादनही वाढतं आणि शेळ्यांनाही निरोगी चारा देता येतो. पानगळ व्हायला कारण 2 ते 3 असतात. एक सिलिटचं प्रमाण असतं, म्हणजे चिकटा चिकटा असेल तर सुबाबळीवरती पानगळ होते. कारण सिलिटचं प्रमाण आहे, बारकी हिरवी चिलटं असतात, ते कवळ्या शेंड्यातला रस प्यायल्यामुळं थोडंसं पानाची गळ होते. तर त्याला एक कीटकनाशक फवारणी पण देणं खूप गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण सुबाबळीचं रिकट घेत असतो त्यावेळेस थोडंसं